नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 29 डिसेंबर 2024 या दिवशीचे महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या देशाने बाल्ड ईगल ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. अमेरिका या देशाने बाल्ड ईगल ला म्हणजेच गरुड या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. तर अमेरिका या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे US$, राष्ट्राध्यक्ष आहेत जो बिडेन. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. 17 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली आहे. तर माहिती पाहू. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेल्या 7 मुले आणि 10 मुलींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर कला, संस्कृती आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रात असामान्य साहस आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. तर कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण या 7 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. तर महाराष्ट्रातील 2 मुलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न तिसरा, वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी. मध्य प्रदेश या राज्याला वॉल स्ट्रीटने जर्नल 2025 साठी ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे. माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. लोकसभा सीट आहेत 29. राज्यसभा सीट आहेत 11. तर तसेच मध्य प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान. प्रश्न चौथा, कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. दक्षिण कोरिया हा देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे. तर दक्षिण कोरिया देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे सोल. चलन आहे दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्राध्यक्ष आहेत यून सुक येओल व पंतप्रधान आहेत हान डक्सू. प्रश्न पाचवा, नुकतेच विजयकुमार सिंह यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी. मिझोराम राज्याच्या राज्यपालपदी विजयकुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे. तसेच इतर काही राज्यामधील राज्यपालाची नियुक्ती झाली आहे व त्याबद्दल माहिती पाहू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार नवीन राज्यपालाची नियुक्ती केली आहे. तर यामध्ये मणिपूरचे अजय कुमार भल्ला, बिहारचे आहेत आरिफ मोहम्मद खान, ओडिशा राज्याचे आहेत डॉक्टर हरी बाबू कंबोपती, मिझोरामचे आहेत VK सिंह, तसेच केरळचे आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तर मिझोराम राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987. राजधानी आहे आयजवाल. राज्यपाल आहेत VK सिंग. मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा. राज्यसभा सीट आहे 1. लोकसभा सीट आहे 1. तसेच मिझोराम राज्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. फावंगपुई राष्ट्रीय उद्यान, मुरलेन राष्ट्रीय उद्यान हे 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 6वा, अमिताभ चॅटर्जी यांचे कोणत्या बँकेच्या MD आणि CEO म्हणून निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. जम्मू आणि काश्मीर बँक या बँकेच्या MD आणि CEO पदी अमिताभ चॅटर्जी यांची नियुक्ती झाली आहे. तर जम्मू आणि काश्मीर बँकेबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1938. संस्थापक आहेत महाराजा हरी सिंह. मुख्यालय श्रीनगर या ठिकाणी आहे. तसेच MD आणि CEO आहेत अमिताभ चॅटर्जी. प्रश्न 7वा, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचे उद्घाटन केव्हा करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. 26 जानेवारी 2025 मध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर चिनाब हा पूल चिनाब नदीवर आहे. तर उंची आहे 359 मीटर
लांबी आहे 1315 मीटर. तसेच हवामान, भूकंप, स्फोटके, वारे यापासून संरक्षण बनवलं आहे. तर भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग म्हणून आहे. तर बांधकाम भारतीय रेल्वे विभागाने केलेले आहे. तसेच या पुलामुळे आता काश्मीर ते कन्याकुमारी सरळ रेल्वे सुरू होईल. प्रश्न 8वा. नीती आयोगाने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम या संस्थेबाबत नुकताच कोणता उपक्रम सुरू केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी यूथ क्लब हा उपक्रम नीती आयोगाने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामार्फत सुरू केला आहे. तर माहिती पाहू. उद्दिष्ट आहे यूथ कोलॅबोरेशन आणि उद्योजकतेवर तरुणांना शाश्वत विकास. तसेच 2024-25च्या आवृत्तीत असिस्टेक फाउंडेशनच्या सहकार्याने सहाय्यक तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य विकास आणि समावेशक काळजी मॉडेलद्वारे अपंग व्यक्तींना संधी वाढविण्यावर भर दिली जाते. प्रश्न 9वा. जागतिक बँक समर्थित जीविका प्रकल्पांतर्गत दीदींचे ग्रंथालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी बिहार राज्यामध्ये जागतिक बँक समर्थित जीविका प्रकल्प अंतर्गत दीदींचे ग्रंथालय सुरू करण्यात आले. माहिती पाहू. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना विविध सेवा देता याव्या यासाठी. तसेच ही सामुदायिक ग्रंथालये ज्या प्रकारे मुलांना शिकवण्यासाठी, वाढण्यास आणि स्पर्धा परीक्षांसाठी स्वतःची तयारी करण्यासाठी जागा देत आहेत. बिहार राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 12 मार्च 1912. राज्याचा दर्जा म्हणून प्राप्त झाला आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. तसेच राजधानी आहे पाटणा. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यसभा सीट आहेत 16. लोकसभा सीट आहेत 40. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान माहिती पाहू. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान हे बिहार राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 10वा. विमान प्रवाशांना स्वस्त दरात अन्न व पेय उपलब्ध करून देणे यासाठी कोणत्या विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरू करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी कोलकाता विमानतळावर विमान प्रवाशांना स्वस्त दरामध्ये अन्न पेय उपलब्ध करून देण्यासाठी उडान यात्री कॅफे सुरू करण्यात आले आहे. माहिती पाहू. तर घोषणा केली आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने. तसेच जे किफायतशीर आणि वाजवी दरात अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी विमानतळावर एक भोजनालय आउटलेट आहे. तर कोलकाता विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर हा एक प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे आणि तो यशस्वी झाल्यास भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच AAI द्वारे व्यवस्थापित देशभरात इतर विमानतळावर त्याची पुनरावृत्ती केली जाईल.